शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानदशक हा दशक आठवा आपला चालू आहे म्हणण्यापेक्षा आज त्याचा कळसाध्याय आहे. आज समारोप आहे आठव्या दशकाचा. तो ज्ञानदशक आहे. थोडासा अगदी एकेका शब्दात आढावा पुन्हा एकदा घेऊया की आपण आतापर्यंत काय बघितलं. पहिल्यामध्ये आपल्याला त्यांनी नित्य विचार सांगितला, जो आपल्या आचरणात आणण्यासाठी किंवा ज्याचं अधिष्ठान आपल्याला ठेवायचंय अशा सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितल्या. दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांनी अनित्य गोष्टी सांगितल्या. अनित्याचा विचार आपल्या समोर मांडला, ज्याच्यामुळे आपल्याला ते सगळं त्यागार्थ त्यांनी सांगितलं. काय घ्यायचं ते पहिल्या दशकात सांगितलं, कशाचं अधिष्ठान ठेवायचं ते पहिल्या दशकात सांगितलं. दुसऱ्या दशकामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी बाजूला सारायच्या त्याच्याबद्दल ते त्यागार्थ विचार आपल्या समोर मांडला. आणि तिसऱ्या दशकामध्ये संसारातलं दुःख आपल्या समोर मांडून आपल्यामध्ये वैराग्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थात आपलं जे वैराग्य असतं ते तेवढ्यापुरतं निर्माण होतं आणि पुन्हा आपण पहिले पाडे पंचावन्न संसारामध्ये गुंततो. पण असं वारंवार होत असलं तरी सुद्धा हे वैराग्य आपल्या अंगात बाणवण्याकरता समर्थांनी मध्ये मध्ये या वैराग्याचा पुन्हा पुन्हा उच्चार केलेला आहे, आपल्याला सांगितलेला आहे. आणि मग चौथ्या दशकामध्ये नवविधा भक्ती या मार्गाने आपल्याला जायचंय, ज्या मार्गाने आपल्याला मुक्तीकडे जायचंय, ज्या मार्गाने आपल्याला याची देही याची डोळा मुक्ती मिळवायची. मुक्ती म्हणजे मोक्ष म्हणजे वेगळं काही नाही. तर मोक्ष म्हणजे मोहाचा क्षण दूर करणं प्रत्येक वेळेला, ही खरी मुक्ती आहे. मुक्ती म्हणजे अगदी संन्यासी आश्रमासारखे पोशाख करायचा आहे, संन्यासाप्रमाणे सगळा संसार दूर करायचा आहे असं बिलकुल नाही. प्रापंचिक लोकांसाठी जो हा दासबोध लिहिलेला आहे, आत्माराम किंवा 21 समासी दासबोध हा आपल्याला लिहिलेला आहे, तो फक्त ज्ञानी लोकांकरता म्हणा किंवा ज्यांना पूर्णपणे संन्यास आश्रम घ्यायचा अशा लोकांसाठी म्हणा असा आहे. किंवा हा जो दासबोध ग्रंथराज लिहिलाय तो याची देही याची डोळा प्रपंचामध्ये राहून परमार्थ मुक्ती मिळवणं यासाठी दिलेला आहे. त्यामुळे हे सगळं नवविधा भक्तीच्या मार्गाने जायचं असल्यामुळे आपल्याला त्या भक्तीच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी सांगितल्या. पाचव्या ह्याच्यामध्ये मग त्याच्यासाठी गुरु शिष्याचं महत्व सांगितलं. आणि सहावा सातवा आठवा हे मात्र देवशोधन ते देवदर्शन. तर ज्ञान दशक हा देवदर्शनाचा दशक आहे. देवशोधनापासून आपण कोणता देव पाहिजे, कसा देव पाहिजे, सद्गुरू कोणते पाहिजेत, कशासाठी पाहिजेत, तेच का करावे, करायलाच पाहिजेत का, अशा कितीतरी गोष्टींची उत्तरं देऊन आपला पूर्ण पाया त्यांनी भक्कम करून ठेवला. आणि ते सांगून नंतर आता देवदर्शन कसं करायचं हे ज्ञान दशकामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं. देवशोधन सहाव्या दशकात सांगितलं. सातव्या दशकामध्ये त्याच्यावरचं विवेचन केलं. आणि नंतर आठव्या दशकामध्ये देवदर्शन कसं करायचं ते सांगितलं. पण देवदर्शनचं खरं म्हणजे देवाची गरज आहे का आपल्याला, हाही एक मुद्दा आहे. पण देवाची गरज आपल्याला का भासते, तर काही वेळेला सुरुवातीला प्रपंचामध्ये आपल्याला ज्या अडी अडचणी येतात त्याला निवारण करणारा दुसरा कोणी नाही. मी ठरवलेलं एक असतं आणि होतं भलतंच, असं दरवेळे का होतं, म्हणजे हा भलतंच करणारा कोणीतरी भलताच आहे हे आपल्या कुठेतरी लक्षात येतं. आणि त्या भलत्याला शोधण्याकरता हा नक्की आहे कोण, याच्यासाठी ते देवशोधन केलं जातं. ही कोणती तरी देव म्हणजे एखादा देवच धरायला पाहिजे असं नाही, ही एखादी शक्ती आहे, जी शक्ती हे सगळं कार्य करते असंही म्हणायला हरकत नाही. एखादा देव म्हटलं की एक देव का दुसरा देव, तर देवाचे अनेक प्रकार आहेत. 33 कोटी लोक, 33 कोटी देव, 33 कोटी सगळ्या वेगवेगळ्या साधू संत सगळे वेगवेगळे आहेत. मग नक्की कुणाला धरायचं, तर त्यापेक्षा ही एक शक्ती आहे असं म्हणायला हरकत नाही.
म्हणजे देवाची गरज आम्हाला कशाला लागते सुरुवातीला प्रपंचामध्ये, ज्या वेळेला आपल्याला भगवंताचं अधिष्ठान नसतं त्यावेळेला तरी आम्हाला देव लागतो. तो आमच्या इच्छा पूर्ती करता लागतो. इच्छा पूर्ती करता म्हणजे आमच्या मनामध्ये इतक्या वासना कामना भरलेल्या आहेत, देहबुद्धीचं आवरण निकट आहे, आणि अशा वेळेला हे आम्हाला काही ना काहीतरी हवंच असतं. मग जावई चांगला असू दे, मग मुलगी चांगली असू दे, मग मुलाला नोकरी चांगली लागू दे, संसारातलं बाकी काही नाही, मला तेच हवं असतं. मग मला आयुष्य चांगलं लागू दे, घोडा गाडी सगळं घरामध्ये असू दे, असं आम्हाला संपतच नाही. इतक्या आमच्या वासना कामना, आणि त्याच्यासाठी मग आम्हाला देव लागतो. म्हणजे थोडक्यात इच्छा पूर्तीसाठी आम्हाला देव लागतो. या वासना कामना काय आमच्या संपत नाही, आणि देहसुखासाठी आम्ही कितीतरी गोष्टी धडपड करत असतो, ते मिळवण्यासाठी देवाची आळवणी करत असतो, त्याच्यासाठी नवस बोलत असतो. आधी म्हणती मला देव, मग तुला म्हणीन देव. आधी मला देशील तर तुला देव म्हणेन, तोपर्यंत काही म्हणणार नाही. ही वृत्ती आमची असते, आणि तिथे ती धडपड पुरी पडत नाही. कारण काय होतं आमचं, दात असतात तर चणे नसतात, आणि चणे असतात तेव्हा दात नसतात. म्हणजे कुठेतरी आमचा देह सुद्धा हळूहळू ते सगळ्या वासना इच्छा कामना, जरी सगळं समोर असलं तरी ते उपभोगण्याला क्षम्य असतो असं नाही. त्या क्षमा म्हणजे त्यासाठी सादर असतो असं नाही. मग आहे सगळं पण उपभोगता येत नाही. मग देह चांगला ठेव म्हणून इच्छापूर्ती पुन्हा आहेच आहे. अशा या सगळ्या ह्याच्यामध्ये असं वाटायला लागतं की हे सगळं करणारा कोणीतरी वेगळा आहे, मुमुक्षुत्व येतं. आणि मग हा कोण आहे, या देवाचं शोधन करायला सुरुवात केली की त्या खऱ्या देवाचा शोध सुरू होतो. हा खऱ्या देवाचा शोध म्हणजे आपल्याला ज्ञानाची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण आपल्यातला खरा देव, माझा खोटा मी आणि खरा मी याच्याबद्दल हा सगळा आढावा थोडक्यात मध्ये घेते. कारण हा जरी समाज 80-87 ओव्यांचा असला तरी तो थोडक्यामध्ये आपल्याला घेता येण्यासारखा आहे. मग हे जे आहे, हे मी माझं सगळं करत असताना मला खरा देव कोणता आहे हे बघत असताना माझं लक्षात येतं की दुसरं तिसरं कोणी नाही, माझ्या आत असलेलं आत्मतत्व तेच खरा देव आहे. म्हणजे खरा देवाला शोधायला मला कुठे बाहेर जायची गरज नाहीये, तो माझ्या आतच आहे, त्यालाच शोधायचंय. तो मी माझा खरा मी आणि खोटा मी म्हणते. हा खोटा मी असतो तो बाहेर अगदी खूप छान दाखवत असतो, मी अशी आहे, मी तशी आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. पण खरं आतमध्ये मी तशी आहे का, मी अशी आहे का, माझ्या आपल्या मनात काय आहे, आतमध्ये काय आहे, त्या मनाच्या ठिकाणी हृदयामध्ये राहणारा तो देव आपल्याला नेहमी खरं सांगत असतो. हे आत्ता बोललीस ना, हे सगळं वरवरचं बोलली. खरं आतलं काय आहे ते तुझं तुलाच माहिती, आणि ते आपल्याला आधी माहिती, त्याच्या आधी आपल्या खऱ्या देवाला माहिती असतं. त्यामुळे आपल्या आतून आपण स्वच्छ असणं ही चित्तशुद्धी आहे, आणि ती परमार्थामध्ये अत्यंत आवश्यक आहे. ही चित्तशुद्धी आणि बाहेर वरवर दिसणारा बाहेरचा आपला देह आणि त्याच्याबद्दलची आपली मतं, लोकांबद्दलची आपली मतं, हा खोटा मी. त्या खऱ्या मीला जर जाणायचं असेल तर आपल्याला आपल्या खऱ्या मीची ओळख करून घ्यावी लागते. हा खरा मी आणि खोटा मी या दोघांमधला संघर्षही समर्थांनी आपल्याला सांगितला. आणि मग आता हे पुढे शून्यत्व निरसन आपल्याला करायला सांगतात. हे शून्यत्व निरसन म्हणजे आपलं हे विश्व जे आहे ते विविधतेने नटलेलं आहे. आणखीन एक प्रकार म्हणजे खरा मी खोटा मी हा एक भाग झाला देवदर्शनाचा. तसं ज्या विश्वामध्ये आपण राहतो त्या विश्वामध्ये ते विश्व सोडून आपल्याला चालत नाही. मी संन्यास घेतलाय, मी शेजाऱ्या पाजारांशी बोलणार नाही, मी अमकं करणार नाही, मी तमकं करणार नाही. कितीही म्हटलं, श्वासोश्वास घेशील की नाही, 2 वेळचं खायला लागेल की नाही, अगदी कसंही म्हटलं तरी काय कसं असेल ते असू दे, पण खायला पाहिजे की नाही, प्यायला पाणी पाहिजे की नाही, काहीही करणार नाही, काहीही करणार नाही असं म्हणून चालत नाही. कारण मनुष्य ही कर्मयोनी आहे, त्याला कर्म करावंच. संत सुद्धा आपल्यासारखे 2 वेळेला जेवतात, खातात, पितात, उठतात, बसतात, पण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो, असं आपण वारंवार बघितलेलं आहे. हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्यामुळे त्या खऱ्या मीचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. तो आपल्या आतच आहे, बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. पण त्याचबरोबर या बाहेरच्या जगामध्ये पण आपल्याला वावरायचं आहे, हिंडायचं आहे, फिरायचं आहे, लोकांशी बोलायचं आहे, संवाद कारण या मायेमध्ये राहूनच ही सगळी माया आहे असं आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातनं सांगत असतो. याच्यात राहायचंच आहे म्हणून शेजाऱ्या पाजारांशी तुसडेपणाने वागण्याची गरज नाही, त्यांच्याशी चांगलं बोलता येतं. पण ते तेवढ्या पुरतं. कुठल्याही गोष्टी आपल्या आत
आसक्तीने शिरू द्यायच्या नाहीत, हे महत्वाचं आहे. म्हणजे कुठल्याच ह्याच्यामध्ये आसक्तीने बसायचं नाही. की आसक्ती बाहेर सोडून आसक्ती आसक्ती आहे, ज्या नाही सकती ना, त्यामुळे ती जात नाही पटकन. मुलाबाळांमधली आसक्ती, शेजाऱ्या पाजाऱ्यांमधली आसक्ती, आपल्या मित्रमैत्रिणींबद्दलची आसक्ती, हे लोक आपल्या बरोबर राहणारच आहेत कायमस्वरूपी. आपण कितीही नाही म्हटलं तरी आपल्या बरोबर असणार आहे. मग हे फक्त त्यांच्यामध्ये राहायचं. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाया माझा मोकळा, सगळं आनंदात राहायचं. काय त्यांच्या बरोबरचे उपभोगायचे ते सगळं उपभोगायचं, पण पुन्हा मला असंच मिळालं पाहिजे ही वासना ठेवायची नाही. हा जो भाग आहे हे सगळं आपण डिटेलमध्ये याच्या आधी पाहिलेला आहे. मग आता हा शून्यत्व निरसनाचा जो समास त्यांनी सांगितलाय, त्याच्यामध्ये विश्व हे विविधतेने नटलेलं आहे. आणि हा एकासारखा एक नाही, हे नक्की. प्रत्येकाच्या वासना वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या आहेत, प्रत्येकाची वृत्ती वेगळी आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती, असं आपण म्हणतो की नाही, एक एकासारखा नाही, हे नक्की आहे. असं या दृश्य जगतामध्ये सगळ्या गोष्टी होत असतात. आणि प्रापंचिक लोकांच्या मताने जर आपण बघितलं तर भिन्नत्व बघायलाच नको. मी आहे, माझ्यासारखं घरातले 5 माणसं जर असतील तर ती एकसारखी एक नसतात. प्रत्येक जण वेगवेगळे आहेत. त्यांच्यातली मतभिन्नता जी आहे ती समर्थांनी आपल्याला पहिल्या 41 ओव्यांमध्ये सांगितलेली आहे. ती कशी आहे तर त्याच्याबद्दलच म्हणजे 1-2 ओव्या वाचून दाखवल्या की आपल्या लक्षात येते की प्रत्येक एक म्हणती सर्व ब्रह्म, एक म्हणती क्रियाकर्म वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या करण्याच्या कृती वेगळ्या आहेत, वागण्याच्या कृती वेगळ्या आहेत, स्वभाव वेगळे आहेत, प्रत्येकाचे देव वेगळे आहेत, प्रत्येकाच्या भावना वेगळ्या आहेत. मला जे आवडेल ते दुसऱ्याला आवडेलच असं नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा मी कोणीतरी वेगळा आहे आणि त्याच्यामधला खोटा मी वेगळा आणि खरा मी वेगळा आहे. मी वरवर म्हणते हा छान आहे, हा अगदी मस्त, किती छान जाड. एखादी जाड झाली आपण तो वा तब्येत छान झाली, पण बाहेर आल्यावर म्हणतो केवढी जाड झाली. म्हणजे मनात एक आहे, बाहेर एक आहे. हे जे आहे ते बाहेरचा जो खोटा मी आहे त्याला खोटा मी असंच म्हटलं जातं, कारण तो फक्त बाहेर वरवर वरवर छान वागत असतो. पण आतमध्ये जे आपल्या मनात असतं तो खरा मी आहे. आणि त्या खरा मीला थोडंसं आपल्याला वळण द्यावं लागतं. त्याच्यातलं सत्य जे आहे ते बाहेर चांगल्या शब्दात बोलता येतं. जाड झालीये असं म्हणायची गरज नाही, तब्येत सुधारलीये पण याच्यापेक्षा नाही सुधारली तरी चालेल, छान वाटतंय पण आता बघून, असे बरोबर म्हटलं तरी हरकत नाही. पण म्हणून प्रत्येकाच्या एखाद्या खोट आहे एखाद्यामध्ये, त्याला त्या मर्माला हात लावू नये. पण ते लावायचं असलं तर चांगल्या पद्धतीने, ती व्यक्ती आपल्या अगदी जवळची असेल तर तिला एक चांगलं उद्बोधन करण्याच्या दृष्टीने सांगायला काहीच हरकत नाही. पण ती ताकद चांगल्या शब्दामध्ये सांगण्याची आपल्यामध्ये असायला पाहिजे, तरच ते बोलण्यात अर्थ असतो. नाही तर शांत बसावं. मौनम सर्वार्थ साधन, असं म्हटलं जातं की मौन हे सगळ्यात जास्त चांगलं. काहीच बोलू नये, नुसतंच हसावं आणि गप्प बसावं. त्या नुसतंच काय प्रदर्शन करायचं असेल आपल्या भावनांचं, ते अगदी स्मितहास्यामध्ये किंवा बारीकशा ह्याच्यामध्ये करावं आणि मोकळं व्हावं. होई नाही, नाही नाही, अशा पद्धतीने मौन हे केव्हाही चांगलं. कारण सतत बडबड करून काहीतरी दुसऱ्याला वाईट बोलण्यापेक्षा काही न बोलणं हे सगळ्यात जास्त चांगलं. आणि तिथल्या तिथे तो विषय बंद करणं हे त्याहून चांगलं. आणि याच्यासाठी मौनाची अत्यंत आवश्यकता. ह्या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत ज्या आपल्याला दासबोध आचरणात कसा आणायचा याच्याबद्दलच्या गोष्टी समर्थाने सांगितल्यात, कारण त्या प्रपंचामध्ये जास्त आवश्यक असतात. प्रपंचामध्ये नीट आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची माणसं दिसतात. कोणाचं रंग, रूप, उंची, जाडी सगळं वेगवेगळं आहे. कोणी एकासारखा दुसरा नाही. प्रत्येकाची मतं वेगळी असतात. म्हणून आपण ते व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतो. एकासारखे एक नसावे, हाच प्रपंचाचा नियम आहे. प्रत्येकाची वासना निराळी आहे, प्रत्येकाची इच्छा निराळी आहे, प्रत्येकाचं प्रारब्ध निराळं आहे. त्यामुळे त्यालाच सगळं मिळतं. अगदी आयत्या वेळेला त्याला कसं अगदी सगळं छान मिळतं. माझंच नशीब असं, ते माझंच नशीब नाही, ते माझं प्रारब्ध आहे. आणि ते प्रारब्ध आपलं असेल त्याप्रमाणे आपल्याला ते मिळतं. त्याच्यातच सुख मानण्यात मजा आहे. आहे त्याच्यात सुख मानावं असं ज्या वेळेला संत म्हणतात त्यावेळेला ते प्रारब्धाच्या दृष्टिकोनातून म्हणत असतात. जे प्रारब्धाच्या पद्धतीने आलेले त्या पद्धतीने तू ते स्वीकारायला सुरुवात कर. ते स्वीकारणं हे खऱ्या मीचं काम. पण खोट्या मी हे कधीच स्वीकारू शकत नाही आणि तो बडबड करायला सुरुवात कर. तो पक्षी जे उपनिषदांमध्ये 2 सांगितलेले आहेत
त्या पक्ष्यांप्रमाणे की एक खालचा पक्षी येतो ह्या फांदीवर त्या फांदीवर त्या फांदीवर असा फिरत बसतो आणि वेगवेगळी फळं चाखतो. आणि मधल्या वरच्या फांदीवरती जो पक्षी असतो तो मात्र शांतपणे तो काय करतोय ते बघतो. हा खालचा पक्षी जो आहे खोटा मी, आणि वरती जो खरा मी, तो शांत निवांत द्रष्टा या पद्धतीने पाहत असतो. तर त्यावेळेला तो खालचा पक्षी म्हणतो, हे अगदी इतकं गोड फळ होतं, खाऊन तर बघ. तो म्हणतो, खा खा, मी बघतोय तू काय खातोयस ते. थोडस वरती चढतो तर नेमकंच त्याला किडकं फळ मिळतं. तो म्हणतो, हे मात्र किडकं होतं. तो म्हणतो, बरं बरं, चालू दे तुझं काय चाललंय रे, हे फळ भोगतोय, ते फळ भोगतोय, ते फळ भोगतोय, पण मी साक्षी दृष्टीने बघतोय. कारण आलेलं प्रारब्ध काहीही न बोलता शांतपणे सहन करण्यासाठी चित्तशुद्धीची गरज असते. म्हणून साधन चतुष्टयाची बैठक कशी तयार करायची हे समर्थांनी आपल्याला आधी सांगितलं. आणि आता त्यांनी देव शोधून वगैरे सुरुवात झाल्यानंतर शून्यत्व निरसनाकडे ते आले आणि ते म्हणतात, एक म्हणती हा संसारू, करिता पाविजे पैल फारू, आपला नव्हे की जो जारू, जीव देवाचे श्रीराम. प्रपंच करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो. पण प्रपंच करावा नेटका एवढंच फक्त मनामध्ये घेतो आणि नेटका करता फिका होत जातो हे बघतच नाही. प्रपंच करावा नेटका, नेटका म्हणजे आवश्यक तेवढा करावा, त्याच्या फार खोलात शिरू नये. कारण तो सातत्याने आपली रूपं पालटत असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये फार खोलात जाऊ नये. पण आवश्यक आहे, आपण या प्रपंचामध्येच निर्माण झालोय, या प्रपंचातच आपल्याला राहायचंय आणि या प्रपंचातच आपल्याला मृत्यू यायचा आहे. त्यामुळे प्रपंच करताना तो जेवढ्याच तेवढ्या करावा. फार कोणाचं वाईट नाही, फार कोणाचं चांगलं नाही, पण आपल्या आपल्या दृष्टीने आपण विरक्त पद्धतीने हा प्रपंच जरूर करावा. असं ज्या वेळेला करतो तेव्हा तो नेटका करता फिका होत जातो. आपोआपच आपली त्याच्यातली आसक्ती कमी होत जाते. आणि आसक्ती विरहित ज्या वेळेला प्रपंच केला जातो तेव्हा त्या प्रपंचाचं पाप पुण्य आपल्याला लागत नाही. आणि पाप पुण्य समान झालं की मनुष्य देह जन्माला येतो. प्रपंचामध्ये पण आलेला असतोच, पण त्याच्यामध्ये इतक्या वासना कामनाने पुन्हा तो आपला पुनश्च जननम पण पुनश्च मरणम या चक्रामध्ये तो गुंतून जातो. हे सगळं आपण डिटेलमध्ये याच्या आधी पाहिलेलं आहे. पण म्हणून एक म्हणती हा संसार करता पाहिजे पहिलं पार, कोणी म्हणतं संसार नीट करावा. ही वेगवेगळी मतं सांगण्याकरता समर्थांनी 1 ते 30 ओव्यांमध्ये त्याचं वर्णन केलं. 41 पर्यंत पुढे ते वाढवलेलं आहे. कोणी म्हणतं संसार व्यवस्थित करावा, एकनाथांनी नाही का केला? मग तसा संसार व्यवस्थित केला की आपल्याला बरोबर काय म्हणतात मोक्ष मिळतो. संसार व्यवस्थित करावा, एकनाथांनी केला हे म्हणायला सोपं आहे. ते शांती ब्रह्म होते. तुम्ही शांती ब्रह्म आहात का? इथून सुरुवात केली की आपल्या लक्षात येतो. एकनाथ महाराजांनी संसार केला तर मुलांना म्हणजे त्यांच्या मुलीला ते राधा मानत होते, त्या गोपी मानत होते, बायकोला ते आपली लक्ष्मी मानत होते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला संसार करता येईल का? एकनाथ शांती ब्रह्म होते हे म्हणजे तो विषय वाढवायचा नाही. पण एकनाथांनी संसार केला तसा आपण केला तर नक्की होऊ, पण तसा संसार करणं म्हणणे इतकं सोपं आहे का, हाही विचार करावा लागतो. मग कोणीतरी म्हणतं की नाही, मग दान धर्म करा, पैसा आहे ना भरपूर, दान धर्म करा. पण दान धर्मामुळे पुण्य मिळतं, पुण्यामुळे मोक्ष मिळतो का? तर पुण्यामुळे मोक्ष मिळत नाही, पापामुळे मोक्ष मिळत नाही. पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर मनुष्य देह आल्यानंतर त्याने जर त्याच्या मार्गाने हे चित्तशुद्धी करून शमदमादी षट संपत्ती साधन करून जर त्यांनी परब्रह्माचा विचार महावाक्याचा विचार करायला सुरुवात केली तर मोक्षाची चिंता आहे. त्यामुळे दानपुण्याने मोक्ष मिळेल असं नाही. परत दान पुण्य करताना सुद्धा मी अमक्याला इतकी देणगी दिली, मी तमक्याला तितकी देणगी दिली, हे सांगण्यामध्ये तुम्ही आयुष्य घालवलं तर त्याचा उपयोग होणार नाही. दान कसं करावं याच्याबद्दलही चर्चा आपण याच्या आधी केलेली, की या हाताचं त्या हाताला करता येत नाही, पण आपल्याला सांगण्याची हौस असते. मग तिथेच आपली वासना निर्माण होते. त्यापेक्षा वैराग्य धर. कोणी म्हणतं मग कशाला दान पुण्य पाहिजे, मग वैराग्याने संसार करा, त्या संसारापासून दूर राहा. कोणी म्हणतं नुसतं पायपीट, संसारापासून दूर राहा म्हणजे काय करा, तीर्थयात्रा करा. तर दुसरं कोणीतरी म्हणतं की नुसती पायपीट करून काय उपयोग आहे, वैराग्य धारण करायला पाहिजे. इकडे तिकडे फिरण्यात काय अर्थ आहे, आश्रम धर्म पाळावा.
म्हणजे 4 आश्रम जे आपल्याला सांगितले त्याच्याप्रमाणे करावं. आजकालच्या जगामध्ये तसे आश्रम जर आपल्याला करायचं झालं तर प्रपंचात राहून वानप्रस्थाश्रम सांभाळणं अतिशय अवघड होईल. गृहस्थाश्रम पाळावा. कोणी म्हणतं धर्म कर्म संसार, अशी अनेक मतं जी आहेत ती 40-41 ओव्यांपर्यंत आपल्याला चांगली वाईट समर्थांनी सांगितलेली आहेत. कोणी म्हणतो देव ब्राह्मणाचं पूजन करावं, कोणी म्हणतं शास्त्राचं अध्ययन करावं, कोणी म्हणतं शास्त्र शिकता शिकता आयुष्य संपून जाईल, त्यापेक्षा साधूला शरण जावं. पण शरण जाणं, शरणागती आत्मनिवेदन म्हणजे काय, हे सुद्धा समर्थांनी याच्या आधी नवविधा भक्तीमध्ये सांगून ठेवलेले. मग कसं म्हटलं, एक म्हणती सांडा गोठी, एक वायाची करिता चाऊटी, सर्वास कारण पोटी भूतदया असावी श्रीराम. अंतःकरणामध्ये भूतदया असावी असं म्हटलंय. म्हणजे पंचमहाभूतांपासून जे जे निर्माण, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, या पद्धतीने पंचमहाभूतांपासून जे जे निर्माण झालंय त्या सगळ्यांबद्दल भूतदया असावी. आपल्याला माहितीये, नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या पाठी धावले होते, ही भूतदया. आपण असं धावू का सांगा? कुत्र्याला खायला घातल्यानंतर म्हणजे आपल्या घरातल्याला अगदी व्यवस्थित करू, तो भाग वेगळा. रस्त्यावरती कुत्रं चाललंय, त्याला पुरणाची पोळी दिली आणि तरी ती घेऊन तो पळायला लागला, तर आपण त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळू का? म्हणजे हे तर प्रॅक्टिकल झालं. पण तरी सुद्धा आपल्या मनामध्ये सगळ्यांबद्दल प्रेम असावं हे खरं आहे. तर दुसरा म्हणतो, याला काही अर्थ नाही, अंत्यमती सा गती. आपल्याला चांगली गती मिळायची असेल तर अंत्यमती म्हणजे शेवटी आपल्या मनामध्ये भगवंताचं स्मरण आलं पाहिजे. आता हे भगवंताचं स्मरण शेवटी आपल्यामध्ये यायला आयुष्यभर ते करायला पाहिजे ना. एखादी सवय सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो, ही जर सवय अनेक वर्षांची असेल तर उठल्या उठल्या मी म्हणेन, मला बाकीचं काय करायचं ते नंतर, आधी पेट्रोल भरते, म्हणजे कणभर चहा घेते, अर्धा कप का होईना पण चहा घेते आणि मग सुरुवात करते. कारण ती सवय इतक्या वर्षाची, 75 वर्षाची सवय मला जडलेली आहे लहानपणापासून चहा प्यायची. ती सवय दूर करायला मला वेळ लागतो. मग इथे नामस्मरण मरणक्षणी आपल्या तोंडात येणं शक्य आहे का? त्याची 75 वर्ष आपल्याला सवय आहे का, की काहीही झालं तरी मी नामस्मरण घेणं? मग अंतेमती सा गती म्हणायला सोपं आहे, की अंतकाळी नाव घ्यावं, मग आयुष्यभर कसंही वागलं तरी चालणार आहे, असं होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीला एखाद्या ह्याची सवय करून घ्यावी लागते. आणि ती सवय झाली तर आपल्याला चुकल्या चुकल्यासारखं होतं असं आपण म्हणतो. एखादी गोष्ट ती त्यावेळेला केली नाही तर चुकल्या चुकल्यासारखं होतं. हे चुकल्या चुकल्यासारखं होणं म्हणजे काय आहे? तर आपल्याला ती सवय मोडता येत नाही. मग नामस्मरणाची सवय आधी जडवून घेतली तर अंतकाळी नक्की येईल. कोणी म्हणतं साधना करावी, कोणी म्हणतं तप करावं, कोणी म्हणतं जप करावं, असं 41 ओव्यांपर्यंत सगळं सांगितलं. एक म्हणती आता हे जप तप करावं म्हटल्यानंतर, थोडस धार्मिक ह्याच्याकडे आल्यानंतर मग कोणता जप करावा पुढचे प्रश्न, प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न. ह्याच्यामध्ये ज्ञानी पुरुष म्हणा किंवा त्या ज्ञानी पुरुषाला, समर्थांना, सद्गुरूंना कोण विचारतंय? तर शिष्य विचारतायत, समोरचे जन जे बसलेले आहेत, सामान्य जन, प्रापंचिक जन आहेत, ते सगळे विचारतायत. कोणी म्हणतं मग कोणता मंत्र घ्यावा? मग हाच घ्यावा का, तोच घ्यावा का, तो नको का, मग हा नको का? श्रीराम जयराम म्हटलेलं चालेल का, जय जय राधाकृष्ण हरी म्हटलेलं चालेल का, रामकृष्ण हरी म्हटलेलं चालेल? जो ज्याला पचेल तो मंत्र घ्यावा. कारण सगळ्या नामाच्या पाठीत त्याचं आपलं मन असेल. नाम मन, आपल्या मन असेल तर ते मन कोणत्याही देवतेला शरण गेलं तर ती देवता एकच आहे, कारण ती तिची अनेक रूप तिने धारण केले. मला जे आवडतं, तर मला कृष्ण आवडतो तर मी कृष्णाचं घेईन, मला राम आवडतो तर मी रामाचं घेईन. ज्याला जे आवड आहे त्याप्रमाणे आधी सवड काढून नाम घ्यावं लागतं. ते सवड काढल्यानंतर, नाम घ्यायची सवय लागल्यानंतर, मग तो राम असो कृष्ण असो कोणी असो, नंतर त्याच्या मागचं तत्व दिसायला लागतं. म्हणून मग मंत्र तरी कोणते घ्यायचे असा प्रश्न पडेल. एक म्हणती अघोर मंत्र, मृत्युंजय मंत्र, झोटिंग मंत्र, मग भद्रकाळी मंत्र, भोळाशंकर मंत्र, विघ्नहर मंत्र, श्रीहरी मंत्र. मी मगाशी म्हंटल त्याप्रमाणे 33 कोटी देव, 33 कोटी गुरु, 33 कोटी कैक गोष्टी आहेत. जेवढे जेवढी माणसं तेवढे देव आहेत. कोणाला ज्याची जी इच्छा असेल ते त्याप्रमाणे द्यावं. 33 कोटी हा शब्द कसा बाहेर पडला हे आपल्याला माहिती आहे, की 12 आदित्य,
11 अं, रुद्र, 12 आदित्य, 11 रुद्र आणि 2 अश्विनी कुमार आणि 8 वसु, असे 33 कोटी देव पूर्वी होते. मग आता तो 33 कोटीच्या वरती देव झालेले आहेत, हे आपल्याला माहिती आहे. अशा पद्धतीने हे सगळे, ही प्रापंचिक जनाची चर्चा आहे. हे सगळे प्रश्न प्रापंचिक लोकांना पडणार आहेत. ऐसे हे प्रापंचिक जन लक्षणे सांगता गहन, परंतु काही एक चिन्ह अल्पमात्रे बोलिले. थोडस काहीतरी त्यांच्याबद्दल सांगायचं, असं वैविध्य या सृष्टीमध्ये आहे. असं वाटेल शून्यत्व निरसन हा समासाचं नाव आहे. आणि हे काय सांगत बसले, एवढ्या प्रकारचे लोक, एवढ्या प्रकारचे मंत्र, एवढ्या प्रकारचे देव, एवढ्या प्रकारचे स्वभाव, वैविध्याने नटलेली ही सृष्टी आहे, हे त्यातनं त्यांना सांगायचंय. हे वैविध्याने नटलेली जी सृष्टी आहे, आपण याच्या पूर्वी बघितलं होतं ज्ञानदशकामध्ये, की दृश्य बाजूला सारून मग परब्रह्माचं दर्शन घेता येतं. हे सगळे ज्या गोष्टी आहेत ह्या दृश्यामध्ये येतात. आणि हे दृश्य जेव्हा बाजूला सारलं जातं तेव्हा काहीच उरत नाही. सर्व दृश्य बाजूला सारल्यानंतर, आपण हे शास्त्रदृष्ट्या समजावून सांगतोय, पण तरी सुद्धा आपल्याला याची प्रचिती अजून आलेली नसल्यामुळे दृश्य बाजूला सारणं हीच गोष्ट अवघड आहे. आपण डोळे मिटले तरी सुद्धा आपल्या समोर दृश्य उभं राहतं. अगदी मला दृश्य बघायचं नाही हो, म्हणून मी डोळे मिटून घेतले, पण बाकीची दृश्य उभी राहतात ना कितीतरी. म्हणजे तसंही नाही, तेही दृश्य ज्या वेळेला बाजूला सारलं जाईल, त्याच्यासाठी शमदमादी षट संपत्ती, साधन चतुष्टयाची बैठक, चित्तशुद्धी, वैराग्य, या सगळ्या गोष्टी संतांनी आचरणात आणून केलेल्या आहेत. त्यांना दृश्य निरसन करता येतं. आणि ते करताना हे दृश्य निरसन झाल्यानंतर काहीच उरत नाही. आता सगळं दृश्य दूर केल्यावरती काय उरलं? शून्य. काहीच उरत नाही. तर हे काहीच न उरणं, त्या शून्यत्वाचं सुद्धा निरसन कसं करायचं ते समर्थांनी याच्यात शेवटी सांगितलेलं आहे. पण त्याआधी ते सांगतात, यादी करायला गेलो तर अवघड आहे. कारण व्यक्ती तितक्या, प्रकृती तितके, देव तितकी साधनं, मंत्र, पूजापाठ. पूजापाठ, नैवेद्य, नैवेद्य सुद्धा प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. या सर्वावरनं एक गोष्ट लक्षात घ्या, समर्थांची निरीक्षण शक्ती किती होती. हा समास नुसता वाचल्यानंतर जे वैविध्य त्यांनी सांगितलंय त्याच्यावरनं आपल्या लक्षात येतं की समर्थांची निरीक्षण शक्ती किती होती. अतिशय सूक्ष्म होती, व्यापक होती. मंत्र आहेत, पूजापाठ आहेत, सगळ्यांबद्दल त्यांनी सांगितलं, ते सगळं ठीक आहे. हे प्रपंचकाचे लक्षण आहे. ज्ञानी लोकांमध्ये तरी काय वेगळेपणा नाहीये का? ज्ञानी लोकांमध्ये सुद्धा मतभिन्नता आहे. ज्ञानी आहेत म्हणून घेतो आपण, पण ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी नव्हे. ज्ञानाचे येते ज्ञान नव्हे श्रीराम, अशा पद्धतीने ज्ञानाबद्दल समर्थाने अख्खा एक समास लिहिलेला आहे, की हे ज्ञान नाही, ते ज्ञान नाही, आत्मज्ञान वेगळं आहे. अशा समर्थांनी ज्ञानी लोकांचं जे मत आहे त्याची मतभिन्नता पण सांगितलेली आहे. प्रापंचिक अज्ञानी आहेत, त्यांना मुळातच भ्रमानी व्यापलेले आहेत, त्यांच्याबद्दल आपण समजू शकतो. स्वरूपाची ओळखण त्यांना झालेली नाहीये. त्यांच्या अधूनमधून त्यांनी सांगितलं, मध्ये मध्ये त्यांनी शिष्यांच्या शंकांचं निरसन केलं. हे सगळं झाल्यानंतर एक ज्ञानी जो आहे, ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी इथे म्हटलेलं नाही, ज्याला शब्द ज्ञान आहे, शास्त्रचं ज्ञान आहे, काही थोडीफार गुरूंनी सांगितलेली प्रचिती आहे, अशा पण आत्मज्ञान, आत्मप्रचिती आलेली नाही. आपला जो ज्ञानी आहे त्याच्याबद्दल तो म्हणतो प्रारब्धाचे भोग भोगावेच लागतात, मग भक्ती करावी ना. त्यामुळे बळ येतं असं शास्त्रामध्ये सांगितलंय ना. मग भक्ती करावी म्हणजे सद्गती मिळते. मग तुकाराम महाराजांना मिळाली, जनाबाईंना मिळाली, वगैरे वगैरे त्यांनी उदाहरण दिलेली आहेत. आता निष्काम कर्म केलं तरी सुद्धा कोणी म्हणतं भक्ती करा, तर दुसरा म्हणतो भक्तीने काय होणार आहे, कर्म तर आपल्याला करावंच आहे. निष्काम कर्माने करावं. पण निष्काम कर्माने करायचं तर कसं करायचं, तो सूर्यासारखं करावं. सांगायला सगळं सोपं असतं, पण जोपर्यंत ते आचरणात येत नाही, दासबोध आचरणात येत नाही, तोपर्यंत त्याला अर्थ नाही. दासबोध हा आचरणीय आहे, विचारणीय आहेच, म्हणजे विचारांनी वागण्यासारखा आहेच, पण तो आचरणीय जास्त आहे. नुसतं विचारां, नुसते शास्त्र माहिती असून त्याचा काहीही उपयोग नाही. ते शास्त्र आचरणात आणणं म्हणजे आपल्या मनाची स्थिरता प्राप्त करणं. आणि ती स्थिरता आपल्याला प्राप्त होऊ शकते कुठल्याही गोष्टी. सुख दुःख समय कृत्वा लाभाला भाऊ जया जय. सुख येऊ दे, दुःख होऊ दे,
आपल्याला ते सगळं सहन करण्याची शक्ती निश्चितपणे येते. हा सुद्धा दासबोधाचा एक भाग आहे. मग कोणी म्हणतं भक्तीने काय होतं, निष्काम कर्म करावं. सूर्य नाही का प्रकाश देतो, तो काय बघतो का हा चोर आहे का, तो साव आहे म्हणजे सावकार आहे का, हा राजा आहे का, तो प्रजा आहे का, असं करत नाही. तो सगळ्यांना सारखी देतो, त्याचं काम तो करत असतो. तसं आपण सुद्धा निष्काम कर्म करावं. पण कर्माने मोक्ष मिळतोच असं नाही. निष्काम कर्म करावं, त्याने चित्तशुद्धी होते. भक्तीने मोक्ष मिळतो असं नाही. भक्ती परिपूर्ण व्हायला लागते तेव्हा मोक्ष मिळतो. निष्काम कर्माने मोक्ष मिळू शकतो, पण तो निष्काम कर्म करायला खूप अवघड आहे. त्यापेक्षा भक्ती थोडी सोपी आहे असं म्हटलं. ज्ञानमार्ग तर कठीणच आहे. ज्ञानमार्ग म्हणजे एकदम पक्षाने वरती झाडावरती जावं, फळ खावं आणि ते मोक्ष मिळवावा, तशा पद्धतीने. पण ती करणं त्याहून अवघड आहे. ती करणं अवघड आहे, निष्काम कर्म करणं अवघड आहे. भक्ती त्या मानाने सोपी आहे असं म्हटलं तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती सुळावरची पोळी आहे. इतकं सोपं नाही. विभक्त नाही तो भक्त, या स्टेज पर्यंत जावं लागतं. तो विभक्त, कारण आपण देवाची पूजा करतो. मी मी आता जप करून येते, म्हणजे मी जप करून येते, मी देवाची पूजा करते, इथे विभक्त होतात. विभक्त नाही तो भक्त, सदा स्वरूपानुसंधान, हेच साधूचे लक्षण, असं आपण मागच्याच ह्याच्यात बघितलं. सातत्याने बाहेर कितीही क्रियाकर्म करू देत, काय वाटेल ते करू दे, पण आतून स्वरूपानुसंधान, हे जी संतांची पद्धत आहे ती महत्वाची आहे. तिथपर्यंत पोचावं लागतं, आणि ती म्हणजे सुळावरची पोळी आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. इथे शिष्याला अनेक शंका येतात, की निर्गुणाची भक्ती करावी का सगुणाची भक्ती करावी, वगैरे वगैरे. मग शेवटी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मनाचं अमन झालं तर मग देहच राहत नाही. तर अनुभव घ्या, अनुभव घ्या असं तुम्ही म्हणता, पण अनुभव घ्यायचा तर त्यासाठी मुळामध्ये मन पाहिजे. मला अनुभव आला असं मला म्हणायला मला मन पाहिजे ना, कारण आपण अनुभव मनाने घेत असतो. चांगल्याचा अनुभव, वाईटाचा अनुभव, आनंदाचा अनुभव, दुःखाचा अनुभव, हे मनाने घेत असतो. मग मन पाहिजे. आणि इथे तर तुम्ही म्हणता ते परब्रह्म मनबुद्धी अगोचर, मनबुद्धीच्या पलीकडे आहे. मग मनही नाही, बुद्धीही नाही, मग अनुभव कसा घेणार, असं काही श्रोत्यांनी, तिथपर्यंत न पोचलेल्या श्रोत्यांनी विचारलेलं आहे. तव श्रोता अनुवादला, म्हणे निश्चय कोण केला, सिद्धांत मते अनुभवाला, पुरी कैची श्रीराम. मन बुद्धीच्या पलीकडे त्याचा अनुभव कसा घेणार. असे ब्रह्म आहे. आता आपल्याला 14 ब्रह्मामध्ये आपण आधीच्या समासाला अनुसरून हे सगळे प्रश्न वगैरे आहेत. त्यामुळे हे शून्यत्व निरसन इतकं सहज नाही. आधीचे समास लक्षात घ्यावे लागतात. 14 ब्रह्माचा समास आपण बघितला, त्यात 14 वेगवेगळे ब्रह्म दाखवले. तर ते म्हणतो की ब्रह्म असे आहे, ब्रह्म तसे आहे, कोणी ठरवलं, कोणी निश्चय केला, कोण हे सांगणार आहे. ज्याला जसा अनुभव आला तसं त्यांनी सांगितलं की हे ब्रह्म आहे, ते ब्रह्म आहे, ते ब्रह्म आहे. मग एवढ्या प्रकारची ब्रह्म आहे तर तुम्ही एकमेव अद्वितीय असं कसं म्हणता. ती सगळी ब्रह्म आपल्याला तेवढ्या पुरती, शास्त्रापुरती, समजण्यापुरती सांगितलेली आहेत. ओंकार हे ब्रह्म सांगितलंय, सर्व ब्रह्म सांगितलंय. म्हणजे अनेक प्रकारची जी 14 ब्रह्म आपल्याला सांगितली, ती त्या त्या ऋषींनी त्या त्या वेळेला ती ती जी प्रचिती आली त्यानुसार त्यांनी अक्षर ब्रह्म सांगितलेलं आहे, अनुभव ब्रह्म सांगितलंय, खम ब्रह्म सांगितलंय, की त्यांना आलेले अनुभव सांगितले. ते तिथपर्यंतचे अनुभव घेता येण्यासारखे आहेत, कारण ते मनाच्या पातळीवरती घेता येतात. मन उन्मन झालं तरी सुद्धा त्या उच्च स्थितीवर असताना तुर्या अवस्थेच्या पलीकडची थोडीशी अवस्था जी आहे तिथपर्यंत आल्यावरती ह्या ब्रह्माचे अनुभव मनाने घेता येतात. पण जे विमल ब्रह्म आहे, जे शुद्ध ब्रह्म आहे, त्याचा अनुभव घेता येत नाही. जे परब्रह्म आहे त्या परब्रह्माचा अनुभव घेताना मनबुद्धीच्या पलीकडेच जावं लागतं. आणि म्हणून दृष्टादृश्य दर्शन ही त्रिपुटी आहे, तोपर्यंत त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. एक साक्षत्वे वर्तती, साक्षी वेगळ्याची म्हणती, आपण द्रष्टा ऐशी स्थिती, अनुभवाची श्रीराम. द्रष्टा म्हणजे पाहणारा, तो जेव्हा साक्षी रूपाने पाहतो त्यावेळेला अनुभव स्थिती प्राप्त होते. आपण त्याच्यात न गुंतता साक्षी रूपाने ज्या वेळेला पाहिलं जातं तेव्हा आपल्याला त्याचं दर्शन होतं. हे सगळं दृश्य निरसन केल्यानंतर आपल्याला त्या दृश्यामागचं जे तत्व आहे ते दिसायला लागतं. म्हणजे सगळ्या चराचरामध्ये तोच भरलेला आहे असं आपल्याला दिसायला लागतं. मग पानाच्या फुलामागचं सौंदर्य, विभूती योग, विभूती योगाप्रमाणे
गीतेमधल्या, आपल्याला त्यामागचं सौंदर्य, फुलामागचं सौंदर्य दिसायला लागतं. फूल तर छान आहेच, ते दृश्य स्वरूप आहे, ते स्थूल रूप आहे, पण त्याच्या मागचं सौंदर्य दिसायला लागतं. त्या सौंदर्यामध्ये भगवंताची दृष्टी दिसायला लागते. अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला एक एक गोष्ट त्यातली चांगली दिसायला लागते, आणि हे दृश्य वरचं नष्ट होऊन जातं, आणि त्याच्या मागचं तत्व दिसायला सुरुवात होते. पण ते तत्व दिसण्यापूर्वी आपल्याला काहीच दिसत नाही, हे शून्यत्व आहे. हे काहीच न समजणं आणि त्या शून्यत्वातनं आपल्याला त्या तत्वाचं दर्शन होणं, हे महत्वाचं आहे. तिथपर्यंत जाताना सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची चित्तशुद्धीची आवश्यकता असते. तिथे चित्त शुद्ध झालंय, मनाचं उन्मन झालेलं आहे, त्याच्यानंतरच्या या गोष्टी आहेत, म्हणून मन बुद्धीच्या पलीकडच्या आहे. पण बुद्धी आली की मी विचार करते, हा त्याच्या मागचा मी आला. हा मी जो आहे तो मी प्रत्येक वेळेला बाजूला सारणं म्हणजे शून्यत्व निरसन करणं. पण हा मी आपल्याला कायम शून्यत्वामध्ये अडकवून ठेवतो. त्याच्या मागचं दृश्य आपण बाजूला सारायचा प्रयत्न केला तरी ते सारू देत नाही. म्हणून मीला आधी बाजूला सारावं लागतं, मग शून्यत्वाला बाजूला सारून मग परब्रह्माचं दर्शन. अशी ही परिस्थिती आहे. आपण दृष्टा अशी स्थिती अनुभवाची, पाहणारा मी. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, असं याच्याबद्दलही म्हटलं जातं. पाहणारा मी आहे, ज्याला पाहायचंय तो ते दृश्य आहे, आणि पाहण्याची क्रिया जी आहे त्याला दर्शन असं म्हटलं जातं. हे द्रष्टा दृश्य दर्शन अशा तीन गोष्टी आहेत. या तीन गोष्टींपैकी ज्या वेळेला ते दृश्य पण त्याच्यातच मिसळून जातो, त्या दृश्यामध्ये मिसळून जातो, त्यावेळेला ते दृश्य दृश्य राहत नाही. हे सगळं शास्त्रामध्ये सांगितलंय. याचा अनुभव यायला बराच वेळ लागतो. आता आपण तो अनुभव घेतलेला नसतो, त्यामुळे हे आपल्याला पटणं अवघड जातं. पण संतांनी ज्या अर्थी हे सांगितलेलं आहे, त्यामुळे आपण, जसं मी म्हणते की आपण फिरायला जातो, एखादी बिल्डिंग आपल्याला माहिती नाहीये, तर आपण कोणत्या तरी अनोळखी व्यक्तीला विचारतो ना, हे माहितीये का हो तुम्हाला, ह्याच बाजूला राहत असतील तर ते सांगतात आपल्याला की उजवीकडे वळा, मग डावीकडे वळा, मग ती उभी बिल्डिंग आहे ना, तिथनं आत गेलं की मग तिथे ही A7 वगैरे आपल्याला लागेल. म्हणजे ते ऍड्रेस प्रमाणे सांगतात आपल्याला. मग त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे जातो. जो माणूस आपल्या ओळखीचा नाही, पाळखीचा नाही, त्याच्यावर विश्वास ठेवतो. मग संत सज्जन जे अनेक वर्ष आपल्याला सांगतायत की हे दृश्य बाजूला सारल्यानं, योग वशिष्ठामध्ये सांगितलेलं आहे. वशिष्ठ ऋषींनी सांगितलंय, तिथपासून संतांची परंपरा आपल्याला हे सांगते की दृश्य बाजूला सारल्यानंतर, शून्यत्व निरसन केल्यानंतर आपल्याला परब्रह्माचं दर्शन होतं. मग ते का खोटं मानायचं? हे सगळ्या ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे, पण ऋषीमुनींवर विश्वास ठेवणं, संतांवरती विश्वास ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून आपण ज्या वेळेला ही त्रिपुटी नष्ट होते, त्यावेळेला ते दृश्य दृश्य राहत नाही. मग द्रष्टा म्हणून पाहायचं काय? तर तिथे दृश्यच नाही, ते दृश्य निरसन करणं हे महत्वाचं आहे असं सांगितलं. मीच मला पाहायचंय हे पाहताना खोट्या मीला मी प्रत्येक वेळेला बाजूला सारायचंय आणि खऱ्या मीला मी पाहायचंय. हा खरा मी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आत्मतत्व आहे, जे आपल्या आतमध्ये द्रष्टा म्हणून पाहत असतं, साक्षी रूपाने पाहत असतं. आपण वरवर किती बोललं खोटं, आणि आतमध्ये आपल्या लक्षात येतं की हा, आता मी म्हटलं पण ते खोटं होतं. खरं ते मला, एक खोटं बोललं की 10 खोटी बोलावी लागतात, हे आपल्याला माहितीये. की एक लपवायला गेलं की दुसरं, दुसरं लपवायला गेलं की त्यापेक्षा खरं जे आहे ते चांगल्या शब्दात सांगावं, काही हरकत नाही. म्हणजे आपल्या डोक्याला त्रास राहत नाही, आणि खोटं बोललेलं आठवावं लागतं, काय बोलले होते त्यावेळेला. पण खरं बोललं तर आपोआपच आठवावंच लागत नाही, कारण ते खरं आपल्या हृदयस्थ परमेश्वराला माहिती असते. आणि ज्या वेळेला बोलायचं होतं तेव्हा तो बोलू शकतो. म्हणून सत्यम वद, ऋतम वद, अशा पद्धतीने सांगितलं जातं. ते त्यासाठी सांगितलं जातं. अर्थात इतकं खरं बोलणं संसारात प्रत्येक वेळी शक्य असतं असं नाही. असं आपण म्हणतो तोपर्यंत आपण आसक्तीमध्ये अडकलेलो आहोत. सत्य सुद्धा चांगल्या पद्धतीने बोलता येतं असं आपल्याला गीतेमध्ये सांगितलं. त्याच्यासाठी वाणीची तपश्चर्या पाहिजे. असं एकात एक सगळ्या गोष्टी अडकलेल्या आहेत. ह्या खरा मी खोटा मीच्या नंतर आपण जर बघितलं तर साक्षी रूपाने आपण हे सगळं बघत असताना, हे सर्व विविधतेने नटलेलं हे दृश्य निरसन आपल्याला करायचंय. त्या जगामध्ये दोन प्रकारचं ज्ञान असतं ना, एक परब्रह्माचं ज्ञान आणि दुसरं जगाचं ज्ञान. तर जगाच्या ज्ञानामध्ये द्रष्टा दृश्य दर्शन किंवा ज्ञाता ज्ञेय ज्ञान, ह्या सगळ्या त्रिपुटी तिथे आहेत. भोगता भोग आणि भोग घेण्याची क्रिया.
ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी जिथे त्रिपुटी आहे तिथे द्वैत आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे स्वरूपाच्या ज्ञानामध्ये आत्मा आणि ईश्वर हे दोघं नाहीत. आत्मतत्व जे आपल्या आत आहे तेच परब्रह्म तत्व म्हणून बाहेर आहे. ते आत्म्या म्हणून पाहावे आपण असे आपण हे जेव्हा केलं, पण आपल्याला ओळखल्यानंतर, आपल्या आतल्या मीला ओळखल्यानंतर आपल्याला परब्रह्माचं दर्शन घ्यायला जड जात नाही. आपल्याला बाहेरचं दृश्य आपोआप नाहीसं होत जातं. बाहेरच्या दृश्यामध्ये साधी गोष्ट आहे, परमार्थ मार्गाला लागल्यानंतर आपण बरेच दिवस जर परमार्थ करत राहिलो आणि त्याबद्दल शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती घ्यायला सुरुवात झाली, शास्त्र प्रचिती यायला लागते, हळूहळू ती यायला लागते की हा हे सांगितलं हे बरोबर आहे बरं का, असं पटायला लागतं. ती शास्त्र प्रचिती आहे. जे वाचलेलं आहे ते आपल्याला त्याप्रमाणे भासायला लागतं. ती शास्त्र प्रचिती आहे. आणि त्याच्यानंतर आत्मप्रचिती येते. ही आत्मप्रचिती ज्या वेळेला यायला सुरुवात होते त्यावेळेला त्याला मग एक एक गोष्ट मला पटायला लागते. ही मला जमलं, ते मला जमलं, असं मला ते कळायला लागलं. मला संवाद साधता येतो, परमेश्वराशी एकांतामध्ये संवाद साधता येतो. या सगळ्या गोष्टी हळूहळू आत्मप्रचितीच्या येतात. गुरुप्रचिती एक मध्ये आहे. तर गुरुप्रचिती ज्या वेळेला सद्गुरू केले जातात तेव्हा सद्गुरू आपल्याशी जेव्हा संवाद करतात तेव्हा ते आपल्याला अनेक गोष्टी सांगतात आणि त्या आपण ऐकत राहिलो. जपामध्ये मी नेहमी म्हणते, पण जेव्हा जप करतो तेव्हा भगवंत आपलं ऐकत असतो, पण जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपण भगवंताचं ऐकत असतो. हा फरक आहे. नामजपामध्ये आपलं तो ऐकत असतो, पण आपल्या मनामध्ये नामजप करताना काही विचार येत असतात. आपोआप ते हळूहळू कमी होत जातात, पण तरी सुद्धा येत असतात. ते तो ऐकत असतो. मग चांगले विचार अशा वेळेला मनामध्ये यावे हे महत्वाचं आहे. ती चित्तशुद्धी असेल तर येतात. म्हणजे हे सगळं तसं ध्यानामध्ये आपलं तो ऐकतो. जपामध्ये त्याचं आपण सॉरी, जपामध्ये आपलं तो ऐकत असतो आणि ध्यानामध्ये त्याचं आपण ऐकतो. आणि त्याचं आपण ऐकणं हे महत्वाचं आहे. म्हणून ध्यानाला जास्त महत्व दिलं जातं, त्याच्याशी संवाद साधला जातो. ही सद्गुरु प्रचिती येते आणि सद्गुरूशी बोलता येणं आपल्याला सहज शक्य होतं. ही गुरुप्रचिती आणि शास्त्र प्रचिती यायला लागल्यानंतर हळूहळू आपल्याला कळतं की माझ्या आतलं आत्मतत्व आणि ते परब्रह्म तत्व एकच आहे. आणि हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा चार वाक्यांचा, महावाक्यांचा अर्थ समजायला लागतो. स्वरूपाच्या ज्ञानामध्ये आत्मा आणि ईश्वर हे दोन्ही एकच आहे, दोन वेगवेगळे नाहीत. ही त्यांची दोन नावं वेगळी आहेत, फक्त नावं वेगळी आहेत. जसं खरामी आणि खोटामी म्हटलं होतं, तिथे खरामी खोटामीचा सुद्धा प्रश्न नाही. ते दोन्ही सत्यच आहेत. एक सीमित केलेला आहे, शरीरामध्ये साठवून ठेवलेला आहे. दुसरा सर्व विश्वामध्ये मोकळेपणाने फिरतोय. म्हणजे सर्व विश्व ज्याच्या ताब्यात आहे, ज्या सर्व विश्वावरती तो ईशन करणार आहे, ते त्याचंच स्वरूप आहे. मग एकदा का त्या विश्वामधल्या दृश्याचं स्वरूप दूर सारलं की त्या ईशनाचं स्वरूप आपल्याला, ईशन करणारा जो परमेश्वर आहे त्याचं स्वरूप आपल्याला दिसायला सुरुवात होते. ते अनेक गोष्टींमधनं आधी दृश्यांमधनं दिसतं. मग दृश्य नाहीसं व्हायला लागलं की आपोआपच ते आपल्याला सरळ सरळ दिसायला सुरुवात होतं, असं सद्गुरू सांगतात. मग सद्गुरूंवरती श्रद्धा ठेवणं महत्वाचं आहे. आणि मग त्यांनी असं म्हटलेलं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रया ते नुरवून हे शून्य ते महाशून्य श्रुती वचन. शून्य, शून्य वेगळेपणाने अनुभवायचे. हे शून्य आपल्याला येतं कधी? ज्या वेळेला दृश्य निरसन होतं, दृश्य विरहित अवस्था निर्माण होते. पण ते म्हणजे ब्रह्म नव्हे, शून्य म्हणजे ब्रह्म नव्हे. काही ठिकाणी दर्शन जी सांगितलेली आहे तिथे शून्य दर्शनामध्ये दर्शनाचा विशेष अभ्यास अजून केलेला नाही, पण तरी सुद्धा शून्य दर्शन आहे. आणि तिथे त्यालाच परब्रह्म मानलेलं आहे, त्यांना शून्यवादी असं म्हटलं जातं. पण ते ब्रह्म नव्हे. अद्वैत तत्वज्ञानामध्ये समर्थांचा दासबोध हा अद्वैत तत्वज्ञानाप्रमाणे आहे. तिथे द्वैत तत्वज्ञान पण नाही. द्वैती वेगळे, अद्वैती वेगळे, शून्य तत्वज्ञानी वेगळे. प्रत्येकाची मतभिन्नता आहे, हे नक्की. आपण जो ग्रंथ पाहतो त्या ग्रंथाच्या दृष्टिकोनातनं आपण आपले विचार मांडत असतो. जसं अमृतानुभव बघताना आपण अद्वैत तत्वज्ञानानुसार तो बघितला होता. आता अद्वैत तत्वज्ञान म्हणजे काय हे विचारायचं नाही, कारण आपण अमृतानुभव
पाहिलेला आहे अद्वैत तत्वज्ञान. समर्थांचा दासबोध हा शंकराचार्यांच्या तत्वाला फॉलो करणारा अद्वैत तत्वज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे तिथे एकम एव अद्वितीय, या नास्ती सा माया, हीच तत्व वापरलेली आहेत. त्यामुळे परब्रह्माशी तदाकार व्हावं लागतं. हे सगळं दृश्य निरसन केल्यानंतर ब्रह्मरूपच होऊन ब्रह्माचा अनुभव घ्यावा लागतो. त्या ब्रह्माशी एकरूपच व्हावं लागतं. म्हणून नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरवून ते शून्य ते महाशून्य. आता शून्य ते महाशून्य म्हटल्यामुळे शून्यत्व निरसन काय हे आपल्या आत्ता जरी लक्षात आलं असलं की दृश्याला बाजूला सारल्यानंतर काहीच उरत नाही, त्याला शून्य असं म्हटलं जातं. पण ते शून्य म्हणजे परब्रह्म नव्हे. ते शून्य बाजूला सारून नंतर मग परब्रह्माकडे जावं लागतं. म्हणून शून्य ते महाशून्य असं म्हटलेलं आहे समर्थां. आणि हे ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरीतल्या 13व्या अध्यायामध्ये 926-27 काहीतरी ओळी आहे. नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरवून ते शून्य ते महाशून्य श्रुतिवचन संमत. हे श्रुतिवचन आहे, हे वेदांनी सांगितलेलं आहे. आता नभ म्हणजे नभाची पोकळी. नभाची पोकळी शून्याची पण पोकळीच असते. नभाची पण पोकळीच असते. नभाचे शून्यत्व गिळून आधी मुळामध्ये चार देहांचं निरसन करायचंय. ते निरसन करून त्या नभापर्यंत, नभाचं पण निरसन जेव्हा होतं तेव्हा चार देहांचं निरसन होतं. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. हे आता हे सांगण्याची गरज नाही, कारण आपण स्थूलाचं निराकरण पुन्हा ते येईलच. पण त्याच्या आधी आपण बोललेलो आहोत, स्थूल देहाचं निरसन करायचं. हे पहिले 3 देह ज्ञानाचे आहेत, चौथा ज्ञानाचा आहे. याच्याबद्दल माहिती आपल्याला शास्त्राधिष्ठित माहिती आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला अजून ते करता येणं शक्य नाही हे माहिती आहे. 3 देहाचं निरसन करणं आपल्या हातात आहे. चौथ्या देहाचं निरसन करायला सद्गुरू लागतात, कारण तो ज्ञानाचा देह आहे. म्हणजे नभ म्हणजे आकाश म्हणजे पोकळी, आणि शून्यातून आपल्याला काहीही निर्माण होत नाही. पोकळीतून काहीही निर्माण होत नाही. आणि ज्यातून काहीही निर्माण होत नाही त्याला परब्रह्म म्हणता येत नाही. कारण शून्याच्या पोकळीतून पंचमहाभूत निर्माण झालेली आहेत. हे महाशून्य जे आहे ते परब्रह्माने निर्माण केलेलं आहे. परब्रह्माने मायेला निर्माण केलं. मायेतून आकाश निर्माण झालं. आकाशात पंचमहाभूत आपल्याला माहिती आहे, तिथपासून सगळी सुरुवात आहे. द्वैताची सुरुवात मायेच्या मुळं, मायेचं स्पंदन झालं तिथे आहे. म्हणजे इथपासून हे सगळं आपल्याला माहिती आहे. ते जे महाशून्य आहे त्यातून निर्मिती झालेली आहे. म्हणून शून्य म्हणजे महाशून्य नाही. गुणत्रया ते नुरवून ते शून्य ते महाशून्य. नभाचे शून्यत्व म्हणजे आकाशातून निर्माण झालेलं पंचमहाभूतिक सगळ्या गोष्टी. हे सगळं रूप नश्वर आहे. जे जे निर्मिले ते ते नाशिले. त्यामुळे जे जे निर्माण झालं ते प्रत्येक गोष्ट नाशिवंत आहे. आपला देह सुद्धा नाशिवंत आहे. आज ना उद्या तो जाणार आहे. हे जर आपल्यावरनं आहे, तसं पंचमहाभूतांची सृष्टी निर्माण झाली तरी ती सृष्टी सुद्धा यातनं नष्ट होणार आहे. आज ना उद्या प्रलय हा होणारच आहे. त्यामुळे त्यातनं नाश हा होणारच आहे. पण हे जे आहे ते गुणत्रय जे निर्माण झाले तेही नष्ट होणार आहे. हे न उरवून नभाचे शून्यत्व गिळून त्रिगुणात गुणत्रयाते नुरवून मग जे सगळं निर्माण होतं ते शून्य. मग काहीच उरलं नाही. प्रलय झाल्यानंतर काहीच उरलं नाही. काहीच उरलं नाही म्हणजे ते शून्य. त्याला शून्य समजा. आणि ते शून्य ते महाशून्य हा प्रवास आपल्याला करायचा असतो. ते शून्यत्व गिळून म्हणजे ते शून्यत्व मुरवून काहीच नाही म्हटल्यानंतर पूर्ण अंधाराची पोकळी आपल्याला जर दिसायला लागली तर आपल्याला भय वाटायला लागतो की आता ते पुढे काहीच नाहीये. पुढे काहीच नाहीये हेच ब्रह्म आहे का? तर नाही. कारण हे शून्य पोकळ आहे. हे शून्य नभासारखं पोकळ आहे. त्यातनं नभातनं निर्मिती तरी झालेली आहे, पण याच्यातनं निर्मिती सुद्धा होत नाही. शून्य अधिक शून्य हे शून्य. शून्य गुणिले शून्य शून्य. शून्य वजा शून्य शून्य. पण शून्याच्या पुढे एक लावला तर एक होतो. शून्याच्या मागे एक लावला तर 10 होतात. म्हणजे त्या शून्यामधनं निर्मिती होते. एकाची निर्मिती आहे, 10ची निर्मिती आहे. त्या एकाचे अनेक शून्य वाढवले की 1000, लक्ष, दशलक्ष वगैरे वाढत जातं. म्हणजे हे शून्य जे आहे ते पोकळ शून्य नाही. म्हणून त्याला महाशून्य असं म्हटलेलं आहे. ते महाशून्य म्हणजे परब्रह्म आहे, आणि ज्याच्यातनं सगळी निर्मिती झालेली आहे. पुन्हा आपण मूळ पदाशी आलेलो आहोत.
अशा तऱ्हेने या पंचभौतिक रूपाचं जसं आपण बघतो, तिथपासून जे निर्माण होतं ते नश्वर होतं. ते नश्वर झाल्यावर काहीच उरत नाही. पण काहीच न उरलेल्या शून्यातनं निरसन करून आपण ज्या वेळेला पुढे जातो आणि तिथे माया आपल्या हात धरते. आतापर्यंत सद्गुरूंनी महाकारण देहाचा हात म्हणजे निरसन करताना सद्गुरूंनी हे केलेलं आहे. ते झाल्यानंतर आपले चार देहांचं निरसन झालं. ते झाल्यानंतर सद्गुरू आपला हात मायेच्या हातात देतात. कारण तिथे कुठे देतात? शून्यत्व निरसन करताना. कारण शून्यत्व काहीच नाही, पोकळी हे जे आहे तिथे मायेमध्ये आपला हात देतात. माया ही दुसरी तिसरं काही नाही, ते परब्रह्माचं स्पंदन आहे. त्या स्पंदनाकडे आपल्या हात देतात. कारण आपण मायेतच राहतो, मायेतच जन्मतो, मायेतच मरतो, मायेची आपल्याला सवय आहे. पण ही माया मूळ माया आहे. त्या मूळ मायेच्या हातामध्ये सद्गुरू आपले हात देतात. आणि मग सद्गुरू आपल्या मूळ मायेच्या हातात हात दिल्यानंतर दुसरं तिसरं तिथे कोण नाहीच आहे. ती मूळ माया, त्याचं स्पंदन आहे, ते स्पंदन त्याच्या आतमध्येच आहे. त्या परब्रह्माच्या आतमध्ये गेल्यानंतर आपण वेगळं राहतच नाही. म्हणून त्याच्याशी एकरूप म्हणून तो अनुभव घेत आहे. म्हणून ज्या वेळेला तो अनुभव घेतो त्यावेळेला तो अनुभव सांगता येत नाही. तो मनबुद्धीच्या पलीकडचा अनुभव आहे, तो सांगता येत नाही. पण जो अनुभव आपल्याला सांगता येतो तो ह्या चार महाकरण देहापर्यंतच सांगता येतो. अन्यथा तो सांगता येत नाही. पण काय होतं, देहबुद्धीवर आलो, संत जे आहेत ते देहबुद्धीवर येतात आणि तो अनुभव आपल्याला पुन्हा सांगू शकतात, हे आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणे त्यांनी जर तो अनुभव आपल्याला पुन्हा सांगितला तर निश्चितपणे आपल्याला तो कळतो. पण ज्या वेळेला ते तो अनुभव सांगतात तेव्हा तो अनुभव ते घेत असतात का? नाही. त्यामुळे तो अनुभव सांगताना तो थोडासा 19-20 होण्याची शक्यता असते. म्हणून 14 पद्धतीची ब्रह्म, 14 पद्धतीच्या माया ते आपल्याला सांगतात. ते आपल्या माहिती करता सांगतात. आणि तिथून पुढे गेला की परब्रह्माचं दर्शन होईल असं आपल्याला सांग. ते दर्शन ज्याचं त्यांनीच घ्यायचं असतं. अशा तऱ्हेने ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि याच्यासाठी पंचकोशाचं निरसन आहे, जागृती स्वप्न सुषुप्ती याच्याबद्दलचं वर्णन आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे वेगवेगळ्या पद्धतीने लावून पाहता येतात. अनुभव घेणारा त्या परब्रह्मात विलीन होऊन जातो, साक्षी रूपाने पाहतो. अशा सगळ्या गोष्टी ज्या सांगत तिथे त्रिपुटी राहत नाही. त्रिपुटी राहत नाही कारण तो त्यात मायेमध्ये विलीन झालेला असतो. तर त्याच्यासाठी एक गोष्ट सांगते म्हणजे लक्षात येईल. गोष्ट काल्पनिक आहे, ती अगदी तंतोतंत धरायची नाही. एखादा दृष्टांत ज्या वेळेला सांगितला जातो तेव्हा तो तेवढ्या पुरता धरायचा. की तिचे डोळे अगदी कमल पत्रासमान नाही, तिचे डोळे अगदी कमळाच्या पाकळीसारखे होते. म्हणजे अगदी कमळाची पाकळीच धरायची का? तर तसं नाही, तो आकार तसा होता, इतके सुंदर होते. एवढं एक एक गोष्ट त्यातली घ्यायची असते, दृष्टांत सांगतो त्यावेळेला. तसा हा दृष्टांत म्हणूया आपण. एक गोष्ट आहे, शिकारी आहे. पण हा कशासाठी बघतोय? तर साधक सिद्ध सिद्ध झाल्यावरती त्याला आत्मानुभव कसा येतो, त्याला परब्रह्माचा अनुभव कसा येतो आणि तो त्याच्याशी एकरूप कसा होतो, या गोष्टी बघतो. तर ही गोष्ट बघताना एक शिकारी आहे. आता शिकारी नेहमी शिकार करायला जातो. शिकार करायला जाताना शिकाऱ्याचा पोशाख घालतो, त्या बंदूक हातात धरतो, ते हेल्मेट सारखं काय वरती असतं ते घालतो. कारण प्राण्यांनी जर आपल्यावर अटॅक केला तर आपण त्यातनं वाचलं पाहिजे ना. त्यामुळे तो सगळं करून सिंहाची शिकार करायला जातो. सिंह म्हणजे वनाचा राजा. तसं हे परब्रह्म सर्व भूतांचा राजा म्हणण्यापेक्षा त्याच्यापासूनच सगळं निर्माण झालं तो, ते परब्रह्म. असं तो राजा या दृष्टिकोनातून आपण बघूया. सिंह हा सुद्धा राजाच आहे. या सिंहाची शिकार करायला हा शिकारी जातो. हा शिकारी बंदूक बिंदूक घेऊन जातो, शिकाऱ्याचा पोशाख घालतो. इथे त्याची सगळी तयारी झालेली आहे. म्हणजे शमदमादी षट संपत्ती त्यांनी आपल्यामध्ये बाणवलेली आहे. मग तो त्या माचणावरती चढतो. पायऱ्या पायऱ्या घेऊन असं वरती ते माचण रचलेलं असतं. माहिती असेल, आपण काही काही फार्म हाऊसेस मधनं वगैरे बघतो. तर ते वरती असतं थोडस, तिथनं उंचावरनं लांबचं दिसतं, की येणारं जाणारं सगळं लांबचं पण आपल्याला दिसतं. अशा पद्धत माचण म्हणतात त्याला. त्या माचणावरती तो बसलेला असतो. म्हणजे पायऱ्या चढून जातो ह्याचा अर्थ काय? बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध या सगळ्या पायऱ्या त्यांनी पार केलेल्या आहेत. तो सगळे शमदमादी सट संपत्ती, वैराग्य,
आणि चित्तशुद्धी हे सगळं त्याचं झालेलं आहे. आणि ते सगळं करून म्हणजे सगळे पोशाख वरती चढवून तिथे त्रिपुटी राहत नाहीत वगैरे हे सगळं नंतरचं. पण आधी आपल्याला हा सगळा पोशाख चढवला आणि तो त्या पायऱ्या बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या चारही पायऱ्या त्यांनी पूर्ण केल्यात. मंद, तीव्र वगैरे सगळं झालेलं आहे त्याचं. हे आपण बघितलेलं आहे, बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध. त्याच्याबद्दल पुन्हा बोलण्याची आवश्यकता नाही. शमदमादी तितिक्षा पूर्ण केलेत. चारही बद्ध, मुमुक्षु, साधक सिद्ध होऊन तो आता त्या माचणावर जाऊन बसलेला आहे, सिद्ध स्वरूपात, परिपूर्ण स्वरूपात. आता त्याला फक्त परब्रह्माचं दर्शन, त्याला शास्त्र प्रचिती आलेली आहे. तो आसन घालून बसलेला आहे, त्याला गुरु प्रचिती आलेली आहे. तर त्याला फक्त सिंह बाहेरनं येताना दिसला की त्याला मारायचं. म्हणजे ते साधन जे आहे ते साध्य करून घ्यायचंय आपल्याला. म्हणजे त्याला मारायचं, हे शिकाऱ्याची वृत्ती आहे. त्याला मारायचं आणि त्याला घ्यायचं, आपल्यामध्ये ताब्यात घ्यायचं. आता इथे काय होतं, तो एकाग्र बसलाय. लांबून सिंह येतोय डरकाळ्या घेऊन. आता लांबून सिंह येतोय हे चांद्रशाखा न्यायाप्रमाणे आपल्या सद्गुरूंनी आपल्याला दाखवून दिलेलं ज्ञान आहे. पहिल्यांदा सद्गुरू आपल्याला चांद्रशाखा न्यायाप्रमाणे दाखवतात ना, तो तिथे त्या फांदीच्या आड दिसतोय ना, तो म्हणजे तो चंद्र, त्याला चंद्र असं म्हणतात. तसंच आत्मज्ञान म्हणजे काय, हे शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचितीच्या सहाय्याने सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं असतं. हा सिंह जेव्हा लांबून येतो तेव्हा हा साधक जो आहे, साधक म्हणण्यापेक्षा हा जो सिद्ध आहे, हा सिद्ध म्हणतो की हा, सद्गुरूंनी सांगितलं होतं त्याप्रमाणे तो तिथून आलेला आहे, आपल्या जवळ जवळ येतोय. म्हणजे हळूहळू आपल्याला परब्रह्माचं ज्ञान होतंय. पण हे जे बघितलंय ते परईक्ष ज्ञान आहे. शास्त्र प्रचिती आणि सद्गुरु प्रचिती हे परईक्ष ज्ञान आहे, परोक्ष ज्ञान. त्याच्याबद्दलही आपण पाहिलं होतं. आता परोक्ष ज्ञान आहे, आता आपल्याला अपरोक्ष ज्ञान घ्यायचंय. प्रत्यक्ष आपल्याला स्वतः ते ज्ञान घ्यायचंय, म्हणजे त्या सिंहाला मारायचंय. म्हणून तो तयार होतो. काहीतरी गडबड होते. देही असूनही विदेही अवस्था त्याला प्राप्त झालेली असते. त्यामुळे तो त्याचा देहही राहिलेला नसतो. साधना पूर्ण होऊन सिद्धत्व आलेलं असतं. काहीतरी गडबड होते आणि तो वरून खाली पडतो, आपल्या आपल्या स्टोरीमध्ये. नाहीतर जनरली त्यांनी शिकार केली असती वगैरे, ते भौतिक दृष्टिकोनातनं, प्रापंचिक दृष्टिकोन. पण आपल्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर काहीतरी गडबड होते आणि तो सिद्ध वरनं खाली पडतो. आणि सिंह त्या वेळेला बरोबर तिथे आलेला असतो. तो सिंह त्याला गडप्प करून टाकतो, त्याला खाऊन टाकतो. आणि तो सिद्ध जो असतो तो त्या सिंहाच्या, त्या परब्रह्माच्या आत मायेचा हात धरून मृत्यूच्या मुखातनं आत जातो. आता इथे त्याचा मृत्यू होतो का, तर त्याचा मृत्यू होत नाही, त्याच्या शरीराचा मृत्यू होतो. त्याच्या शरीरातलं रक्त, मांस, हाडं बिडं ही सगळी त्या सिंहाच्या ह्याच्यामध्ये एकरूप होऊन जातात, परब्रह्माशी एकरूप होऊन जातात. मी पहिल्यांदा आपल्या गोष्टीमध्ये सिंह म्हणजे परब्रह्म बालांबून आला, ते परोक्ष ज्ञान. नंतर त्याला स्वतःच जे आतमध्ये गेल्यानंतर जे झालं ते अपरोक्ष ज्ञान. तो आतमध्ये गेला, त्याचा अहम आतापर्यंत होता, मी सिंहाला मारीन, तो अहमही त्याचा विसर्जित झाला. अहम कसा विसर्जित झाला, अहम, अहंता, अहंकार, दर्प, याच्यापैकी दर्प तर आधीच गेलेला आहे. अहम, अहंता, अहंकार हेही त्याचे बाजूला झाले. अहम ब्रह्मास्मीतला अहम गळून पडला. तो जो सूक्ष्म अहम होता तोही गळून पडतो. त्यावेळेला परब्रह्माचं ज्ञान होतं. आपण वाचलेलं आहे, ही शास्त्र प्रचिती आहे. आणि मग आता ही सिंहाच्या मुखात तो गेल्यामुळे तो त्याच्याशी एकरूप होऊन गेला. त्याच्या हाडामासाशी तो एकरूप होऊन गेला, कारण त्यांनी चावून 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 त्याला खाऊन टाकलं. त्यामुळे तो त्याच्याशी, आता तो त्याच्याशी एकरूप झाल्यावरती त्याचा अनुभव सांगू शकेल का, की मला सिंहाने असं खाल्लं, मला सिंहाने तसं खाल्लं. पण आपली कथा जर आपण थोडीशी डिस्ने वर्ल्ड प्रमाणे आणली आणि मग त्यातनं तो सिंह, त्याला ते परोक्ष ज्ञान वगैरे सगळं न होता अपरोक्ष ज्ञान झालं, त्याच्या परब्रह्माशी तो एकरूप झाला. त्या सिंहाने त्याला पुन्हा ज्ञान लोकांना देण्यासाठी आपल्या तोंडातून बाहेर काढलं, म्हणजे संत रूपाने जन्म दिला. आणि तो संत झाला आणि तो त्यावेळेला सांगतो परब्रह्माचं दर्शन असं होऊ शकतं, परब्रह्माचं दर्शन तसं होऊ शकतं. हे सांगताना त्याला परब्रह्माचं ज्ञान नाही, तो त्याच्याशी एकरूप झालेला नाही. आणि तो एकरूप होतो त्यावेळेला तो बोलूच शकत नाही, सांगूच शकत नाही. पण सांगूच शकला नाही
तर प्रत्येक जण जाईल आणि तीर्थयात्रेला हिमालयावर जाऊन बसेल आणि कोणाशीच बोलणार नाही, तर लोकांना याचं ज्ञान कसं होईल याची काळजी म्हणून आम्ही आलो, या सगळ्या लोकांना उद्धरायला आलो असं संत जे सांगतात, आम्ही आलो याच कारणासाठी असं तुकाराम महाराज म्हणतात. ते यासाठी आले म्हणजे पुनश्च जन्म घेऊन संतांच्या दृष्टिकोनातनं आपल्याला ते सांगतात की जेव्हा अनुभव घेतो तेव्हा अनुभव सांगता येत नाही. जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला जो अनुभव सांगत असतो तो घडून गेलेली कृती किंवा क्रिया किंवा घटना याची आपण पुनरावृत्ती करत असतो. पुनरावृत्ती करताना ती सेम येईलच असं नाही, तो 19-20 असू शकतो. म्हणून तो अनुभव सांगताना तसा न तसा सांगितला जात नाही. संजयाला ती मात्र दृष्टी दिली होती जसं आणि तसं सांगण्याची, महाभारतामध्ये व्यास म्हणून तेवढ्या पुरती दिली होती. पण नाहीतर अनुभव संतांनी सांगताना ते 19-20 सांगितले जातात. म्हणून ते आपल्या पातळीवरती येऊन सुद्धा ते सांगू शकतात. म्हणजे सिंहाच्या पोटातून बाहेर आलेला नेमका देहबुद्धीवर येतो. देहबुद्धी म्हणजे संतांची विधेय स्थिती असते. त्या विधेय स्थितीवरती आले तरी ते आपल्यासारखे बोलू शकतात. म्हणून संत हे चालते बोलते परब्रह्म आहे असं म्हटलं जातं. त्यांनी सांगायला सुरुवात केली, ते आठवण करून देतात आणि त्या परब्रह्माशी एकरूप कसं व्हायचं याचा सगळा नमुना आपल्या समोर मांडतात. आणि मग शून्यत्वातून बाहेर कसं पडायचं हेही ते आपल्याला सांगतात. या शून्यत्वातून बाहेर पडताना काही काही गोष्टी समर्थांनी इथे आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रपंच परब्रह्म अभेद, भेदवादी मानती अभेद, परीही आत्मा स्वानंद आकारला. प्रपंच परब्रह्म दृश्यवस्तू विश्वचराचर याच्यात खरं म्हणजे काहीच भेद नाही. सगळं त्या एकाच परब्रह्माचे विविध रूप घेतलेली आहेत, वैविध्याने नटलेलं आहे. पण परब्रह्म स्वरूप आत्मा आकारास आलेला आहे. त्यांनी नाम रूप आकार घेतलेला आहे. त्यामुळे सर्वम खलु इदम ब्रह्म असा जेव्हा अनुभव यायला लागतो त्यावेळेला तो काय म्हणतो, द्रष्टा दृश्य काही राहिलेलंच नाही, अवघा एक जगदीश. तिथे वेगळं काही राहत नाही, द्रष्टेपणाचे सायास कासयास. मग पाहायचं काही प्रश्नच येत नाही, कारण पाहायला दुसरं कोणी नाही. जो माझ्या आत आहे तोच माझ्या बाहेर आहे अशा पद्धतीने पाहण्याची वृत्ती सुरुवात होते. आणि मग आपलं आत्मरूप विश्वरूप आणि विश्व होऊन विचारे विश्वा माझी या पद्धतीने ती स्थिती अहम ब्रह्मास्मीची होते. इथला अहम गळून पडलेला असतो. त्यावेळेला शून्यत्व निरसन होतं. ज्ञान अनुभव हे सगळे समर्थाने सांगितलेले आहेत. अनुभव समर्थाने घेतलेले पण आहेत. संतांची संगत धरणं त्याच्यासाठी आवश्यक आहे असंही पुढे ते म्हणतात. आपल्याला ज्या वेळेला ज्ञान 3 प्रकाराने आपल्याला घेता येतं. एक म्हणजे ज्ञाता, आपल्याला द्रष्टा म्हणतो आपण, हे ज्ञानाची पातळी म्हणतोय आता. त्यामुळे ज्ञान म्हणजे कोणतं, आत्मज्ञानाच्याकडे जाण्याची दिशा. शून्यत्व निरसन करताना जे आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे, मी अहम ब्रह्मास्मीचं, त्यातला अहम आपला गळून जायला लागतो त्या अंधारामध्ये तो. आणि सद्गुरू आपल्याला मायेच्या हातात देतात. हे जे ओलांडणं आहे ना, म्हणजे समजा एक छोटीशी ओहोळ आहे, पण त्या ओहोळावरनं इकडून तिकडे जायचंय, अगदी सोपं आहे. पण मी इकडचा पाय तिकडे टाकते, पण इकडचा पाय जर उचललाच नाही तर मला पलीकडे जाता येणार नाही. सद्गुरू आपला हात ह्या बाजूला ओहळाच्या धरतात आणि पलीकडे माया उभी आहे. आणि ती माया म्हणजे मूळ माया आहे, जे परब्रह्माचं स्पंदन आहे, ते पलीकडे उभं आहे. या हातातनं त्या हातात दिल्यावर एक हात आपल्याला सोडावा लागतो की नाही. मग सद्गुरूंचा हात तिथे सोडला जातो. पण तिथे सोडला जातो तरी सद्गुरू हे चालतं बोलतं परब्रह्म, त्या परब्रह्म स्वरूप चालतं बोलतं कुठपर्यंत आहे, जोपर्यंत हा हात त्या हातात देईपर्यंत ते चालतं बोलतं परब्रह्म आहे. आपल्यासारखे दिसतात, आपल्यासारखे वागतात, आपल्यासारखे जेवतात, आपल्यासारखे, पण आपल्याला 4 चांगल्या गोष्टी सांगतात, ज्या मायेशी निगडीत कशा करून देतात. त्या मूळ मायेचा हात कसा धरायचा ते नंतर सांगतात. महाकारण देहाचं निरसन झाल्यानंतरच्या या गोष्टी आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. आणि मग सद्गुरूंचा हात आपण तिथे सोडतो, ते सगुण साक्षात्कारी सद्गुरूंचा हात सोडतो. पण निर्गुण परब्रह्म म्हणजेच सद्गुरू आहे याचा आपल्याला पूर्ण ठामपणे आपल्या मनामध्ये बिंबलेलं असतं तोपर्यंत. त्यामुळे ती माया ज्या वेळेला आपला हात धरते तेव्हा सद्गुरूच दुसरा हात, एक हात माया धरते, एक हात सद्गुरू धरतात. ते म्हणजे परब्रह्म स्वरूप निर्गुण निराकार सद्गुरू आहे. हा विचार मनात घ्यायचा आहे. आता पहिलं ज्ञान जे आहे ते आपल्याला द्रष्टा, पण आपल्याला सुरुवातीची स्टेज आहे, आपल्याला द्रष्टा मानतो. प्रत्येक गोष्टीकडे साक्षी भावाने सुख दुःख समेकृत्व
हे पहिलं ज्ञान आहे. पहिलं ज्ञान म्हणजे स्टेज आहे. दुसरं जे आहे ते हे विश्वरूप सगळं जग भासायला लागतं, हे दुसरं आहे. आणि तिसरं, हे दोन्ही प्रकार लोक पावतात आणि मीच ब्रह्म आहे याची खात्री व्हायला लागते. सर्वम खलु इदम ब्रह्म आणि अयम आत्मा ब्रह्म, चार महावाक्यांपैकी अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत आपण आलेलो होतो. आता हे शून्यत्व निरसन झाल्यानंतर मग मात्र अहम विसर्जित होतो. मीच ब्रह्म आहे याची खात्री पटते. हातात हात घातल्यानंतर, परब्रह्मरूपी सद्गुरूच्या आणि मायेच्या म्हणजे मूळ मायेच्या हातात हात घातल्यानंतर अहम ब्रह्मास्मी नाही, सर्वम खलु इदम ब्रह्म नाही, अयम आत्मा ब्रह्म, माझा आत्मा आणि तो आत्मा एकच आहे, हे शून्यत्व निरसन होणं असं म्हणतात. हा शून्यत्व ओलांडल्यानंतर पण परब्रह्माचा येणारा अनुभव शाब्दिक रूपाने वर्णन केलाय. ज्यांना त्याचा अनुभव आलेला आहे ते सगळे संत महात्मे असतात. म्हणून सदा संगती सज्जनांची धरावी, त्या सज्जनांच्या वचनांवरती निष्ठेने विश्वास ठेवावा. संत वचनी ठेविता भाव, तोची शुद्ध स्वानुभव, मनाचा तैसाच स्वभाव आपण वस्तू. मी मन आहे, आतापर्यंत देहबुद्धीन मी मन आहे, माझ्या मनात असं आहे, माझ्या मनाला असं वाटतं, हे देहबुद्धीवर असताना म्हणत असते. आता हळूहळू मी ब्रह्म आहे ही कल्पना सुरुवात होते. मी ब्रह्म आहे मधला मी पण गळून जातो आणि ते मनही गळून जातं. आणि मग मी निरावय असा ब्रह्म आहे, निर्गुण निराकार ब्रह्म आहे. हे मी मधला मी देही असून विदेही सारखा विदेही झालेला असतो. ते मी आहे, ते मी आहे. मनाचा स्वभावच पालटतो, ते मन उन्मन होतं आणि उच्च स्थानावर जाऊन बसतं आणि म्हणतं मीच ब्रह्म आहे. हे मीच ब्रह्म, हे मनाची उन्मनी अवस्था होणं, तुर्यावस्थेतून उन्मनी अवस्थेमध्ये जाणं, महाकारण देहाचा निरसन करणे, हे सगळं झाल्यानंतर शून्यत्व, आणि शून्यत्व निरसन झाल्यानंतर मग मनाची कल्पना तिथे थांबते, बुद्धीचा विचार तिथे थांबतो, मनबुद्धी सगळे परत येतात, कारण त्यांना मूळ मायेच्या तिथे स्थान नाही. मनबुद्धी मूळ मायेमध्ये आहे, पण ती शांत स्वरूपामध्ये आहे, त्याचं प्रगटीकरण तिथे नाही. हे मूळ माया ही शांत स्वरूपात सर्व गुणांना धारण करणारी शक्ती आहे. त्या शक्तीशी एकरूप झालं की आपोआपच परब्रह्माशी एकरूप होता येतं. विषयांची धाव थांबते. थांबते म्हणजे तिथे नाहीशीच झालेली असते. आणि म्हणून समर्थांनी शेवटी एक धनलोभ्याचं उदाहरण दिलेलं आहे, की तो धन मिळवतो, धन मिळवतो, पैसा मिळवायचा, पैसा मिळवता, दिवस रात्र नोकऱ्या करून पैसे मिळवतात, पण अरे तो पैसा उपभोगायला पण पाहिजे ना, तो उपभोगायला वेळच मिळत नाही. धन कशासाठी मिळवायचं? परब्रह्माचं स्वरूप जे आहे ते परब्रह्माचं ज्ञान कशासाठी मिळवायचं हेच विसरून जाऊन चालणार नाही ना. तसं धन कशासाठी मिळवतो हे विसरून जाऊन चालणार नाही. त्याचा उपभोग पण घ्यावा लागतो आणि त्यावेळेला ते उपभोग घेण्याचाच तो विसरून जातो आणि त्याची वृत्तीच धनमय होऊन जाते. पैसा 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 आणि तो सगळा साठवून ठेवतो. साठवून ठेवलेल्या पैशाचा काहीही उपयोग होत नाही. लक्ष्मी अनपगामिनी असावी लागते. ह्या सगळ्या गोष्टी प्रपंचातल्या आहेत. पण नंतर ती वृत्ती जशी त्याची धनमय होऊन जाते, तशी मनाची वृत्ती ब्रह्ममय होऊन जाते. ती उन्मनी अवस्था आहे. ती उन्मनी अवस्था आल्यानंतर शून्यत्व येतं आणि शून्यत्व आल्यानंतर आता काहीच मिळवायचं राहिलं नाही असं वाटायला लागतं. पण त्या शून्यातनं पलीकडे जाऊन परब्रह्माशी एकरूप व्हावं लागतं. त्यावेळेला मूळ मायेचे जे गुण आहेत, सर्व गुण सर्व शक्ती आतमध्ये आहेत, पण तरी सुद्धा कुठलीही शक्ती सत्वरजतमाधिष्ठित नाही, तर आपल्या अधिष्ठित आहे. म्हणजे आधी त्या सगळ्यावरती आपली सत्ता आहे, अशा परब्रह्माशी आपण एकरूप होऊ शकतो. हे सगळं शास्त्रानुसार, संतांच्या वचनानुसार सांगितलं. प्रत्यक्ष अनुभूती ही ज्याची त्यानेच घ्यायची असते, त्यामुळे ही ज्याची त्यालाच घ्यावी लागते. आणि ती ज्यांनी घेतली अशा संतांना त्यांच्या वचनांवरती विश्वास ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण आपल्याला म्हणण्यापेक्षा मला अजून ती अनुभूती आलेली नाही. तोपर्यंत आपण इथेच थांबू. ज्ञानदशक आपला पूर्ण झालेला आहे. जय जय रघुवीर.